का स्वागत है। आप देख सकते हैं कि परतूर शहर गट विकास अधिकारी वर्ग 1। आप देख सकते हैं कि यहाँ पर आपको लॉक नज़र आएगा। सबसे बड़ा ऑफिस परतूर तालुके का। लोगों के यहाँ पर अड़ी अड़चन के लिए लोग यहाँ पर आते हैं, अपनी अपनी अलग अलग समस्याओं को लेकर लोग यहाँ पर महीनों महीनों गिनती चक्कर मार रहे हैं, लेकिन उनके काम आज भी वेटिंग में हैं। वीडियो साहब की अगर बात की जाए तो आज यहाँ पर माजी मंत्री आमदार बबन राव लोनीकर की ओर से एक यहाँ पर कार्यक्रम का आयोजन किया गया था। पूरे सरकारी कर्मचारी उस कार्यक्रम में मौजूद है और सरकारी ऑफिस की अगर बात की जाए कार्यालय की, तो पूरा यहाँ पर आप देख सकते हैं कि पूरे कैबिन यहाँ पर बंद है। लोग चक्रा मार रहे हैं। सातोना ये यानी परतूर मंठा नेरसोली मतदार संघ, ये बहुत बड़ा मतदार संघ है। 3 लाख की कॉन्स्टिट्यूंसी है, यानी 3 लाख का यहाँ पर मतदार संघ है। लोग इस ऑफिस में आते हैं। परतूर तालुके का बहुत बड़ा ऑफिस है, लेकिन इस वक्त यहाँ पर कर्मचारी और अधिकारी गैर हाजिर है। इस वक्त हमारे साथ चौड़े पाटिल मौजूद है, उनसे हमारे चैनल के माध्यम से बात करते हैं। चौड़े पाटिल, आपका क्या बोलना है कार्यालय के बारे में? हे बघा, एखाद्या राजकीय पक्षाने एखादा जर कार्यक्रम घेतला तर त्याला असा कोणता रूल सुरू झाला इथून पुढे आम्हाला कळायला तयार नाही की सरकारी सगळेच कर्मचारी तिकडे जातात। हे बघा, हे सकाळपासून सातोण्यातले बाया आहेत, बिचाऱ्यांना सकाळपासून अन्न पाणी नाही। या बायांना सकाळपासून ते या ठिकाणी येऊन बिचाऱ्या सह्यासाठी इकडे तिकडे फिरायल्यात, भटकायल्यात आणि हे सगळे सरकारी ऑफिसर, ग्रामसेवक असतील, सगळे क्लास 1 अधिकारीपर्यंत सगळे तिकडच्या कार्यक्रमात, राजकीय पुढाऱ्याच्या कार्यक्रमात। हा कोणता न्याय सुरू आहे? सर्वसामान्य लोकांची चिंता यांना आहे का नाही? फक्त राजकारण एके राजकारण, राजकारण दोन्ही राजकारण, अशा पद्धतीनं जर हेच चालू असलं तरी दुर्दैवी बाब आहे तालुक्यासाठी, इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी। गंगासावंगीपासून शेतकरी इथे येतात, इकडे वाटूरपासून शेतकरी इकडे येतात, तरी देखील या राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी काही घेणदेणं राहिलेलं नाही। आगे आपकी क्या भूमिका आहे इसमें? नक्कीच अशाच पद्धतीनं तालुक्यात असं वातावरण होत राहील तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांना विनंती करू, विनंतीवाजा इशारा देखील देऊ की बाबा हे अशा पद्धतीनं चुकीचं करताय। एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला सरकारी ऑफिसर्सला, सरकारी कर्मचाऱ्याला जाता येत नाही, आहे का एखादा रूल आहे का त्याच्यात की बाबा सामान्य लोक आहेत बिचारांना असतात त्या ठिकाणी त्यांना प्रचंड त्रास होतो। आम्ही सकाळपासून कोणी सांगा ना आम्हाला, कोणी सांगा नाही सह्या का तिथे बसून काय करा। 10 वाजल्यापासून फिरायला आम्ही नुसत्या सहीसाठी, मग आता काय करा बरं मग भाऊ? हां, असं आम्ही बेजार बिडी आम्हाला अन्न नाही, पाणी नाही, काय नाही। आम्ही कशामुळे हिंडायचं, काय हिंडत आमचं वालदार कोणी आहे का? सकाळपासून आलेले आहेत बिचाऱ्या, त्यांच्या पोटात अन्नाचं कण नाही, सकाळपासून उपाशी तापाशी, त्यांच्याकडे मोबाईल नाही, ते इकडं तिकडं तहसीलपासून पंचायत समितीतून तहसील, ग्रामसेवक कुठे, ग्रामसेवक कुठं, तर नेत्याच्या कार्यक्रमाला नेते पगारी देते का? अरे ह्या लोकांच्या गोरगरिबाच्या खिशातले पैसे जातात, तेव्हा या नेत्याला, या सरकारी कर्मचाऱ्याला पैसे भेटतात पगारी आमच्या खिशातले। नेते तुम्हाला पैसे देत नाहीत सरकारी कर्मचाऱ्यांना, हे जे गोरगरीब लोक आहे याच्या खिशातले ज्यावेळेस टॅक्स कटतो त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळतात, एवढे यांनी लक्षात घ्यावं। तहसीलदार के बारे में क्या बोलना है आपको? वहाँ भी यही हाल है। तहसीलदार एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता झाला काय, एखादा पदाधिकारी झाला काय, अशी आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे। काय त्या तहसीलची अवस्था, काय या पंचायत समितीची अवस्था? अरे एखाद्या वेळेस राजकीय पुढाऱ्यांनी जाऊन पहा त्या तहसीलमध्ये काय सावळा गोंधळ सुरू आहे। अरे सकाळपासून एखादा गोरगरीब जर शेतकरी आला ना, 100 फेऱ्या मारतो तो एखादा अधिकारी पाहण्यासाठी, पण त्याला तो अधिकारी सापडत नाही। 4-4, 5-5, 8-8 दिवस अधिकारी जरी असला तरी त्याला तो उडवाउडवीचे उत्तरं देतो, वेळ काढून येतो, पण गोरगरीब शेतकऱ्याला, या सामान्य लोकाला आता कोणी या तालुक्यात वाली राहिलेला नाही। हे राजकीय पुढारी ज्याचं त्याचं घर भरून घेण्यात, ज्याचं त्याचं राजकारण करण्यात हे मस्त मावल झालेले आहेत। हजारो कोटीची प्रॉपर्टी यांनी कमिलेली आहे, पण या लोकांसाठी, या गोरगरिबाचे दुःख, या गोरगरिबाचे यांना काही राहिलेलं नाही। घरचे पैसे नाही आले, काय नाही आले आम्हाला, म्हणजे उत्पन्न काढा, काय नो काढा, आम्ही कुठून काढा उत्पन्न, कुठं काय करा, अन्नाला पैसे द्या, उत्पन्नाला पैसे द्या, 300-300, 400-400 रुपये घ्यायचे उत्पन्नासाठी। आणि मग जे ऑनलाईन करते ते ना थोडी असे करते, आम्हाला काय आले फलान ज्याला मोबाईल आहे का, ज्याच्यावर येतं का तेच लोक ते आपलं पाहिलेत, आम्हाला कोणी सांगा ना। आम्ही सरे हे ये 2 बाया हिंडायल्यात आज सकाळपासून। परतूर तालुके का बहुत बुरा हाल हो चुका है। जैसा कि आप देख सकते हैं कि ऐसे हज़ारों और सैकड़ों की संख्या में यहाँ के नागरिक इस वक्त यहाँ पर मौजूद भी है।
कुछ लोग हमारे साथ हैं, लेकिन ऐसे सैकड़ों की तादाद में लोग यहाँ पर चक्कर मारते हैं, लेकिन अधिकारी कर्मचारी उनका काम यहाँ पर इन चक्कर मारने के बाद भी उनके काम यहाँ पर नहीं होते। ऐसे बहुत से इश्यूज़ है। आमदार लोनीकर साहब ने भी इस पर ध्यान देना चाहिए। इस तरह की मांग यहाँ के नागरिक कर रहे हैं और कर्मचारियों और अधिकारियों को जो क्राइटेरिया है, जो काम रूल्स एंड रेगुलेशन के हिसाब से कॉन्स्टिट्यूशन में उनको जो दिया गया है, जिसको हम फंडामेंटल ड्यूटी कहते हैं, उन्होंने अपने कर्तव्य को निभाना चाहिए। इस तरह की मांग परतूर तालुकावासी कर रहे हैं। और भी ऐसी न्यूज़ के लिए देखते रहिए बोलता महाराष्ट्र।